राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. राधे
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आदिनारायणं विष्णु ब्रह्मानं च त्र्यात्मजः त्रिगुणात्मकं दत्तस्वरूपं वन्दे रमणनाथचं भागवतं। दिव्यरूपाय कृपादत्त अवदुम्बररुक्षस्वरूपाय वैश्वकल्याणाय समाधिस्थ रमणनाथाय नमो नमः। डोळ्याला सर्वांनी पाणी लावायचं आहे। डोळ्याला सर्वांनी जल लावा। हरि ओम उदक स्पर्शाय अपवित्रा पवित्रा सर्वा विस्तागिता पिबा एतपुरित पुंडरीकाक्षाय भायंतरः शुचिः तिलकं करणं तिलक कलरणं मस्तकाला गंध लावा। हरि ओम ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रशवा स्वस्ति न पूर्वा विश्ववेदा स्वस्ति न सूक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नं बृहस्पतिर्ददातु स्वस्तिकाय विनाकाक्षाय भायंतरः शुचिः। तीन वेळा जल प्यायचे, चौथ्यांदा तांबणा सोडून द्या। केशवायो स्वाहा नारायणायो स्वाहा माधवायो स्वाहा गोविंदायो स्वाहा। विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः शंकरपाशानाय नमः वासुदेवाय नमः पतियमनाय नमः अनिरुद्धाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरिये नमः श्री कृष्ण परमात्मने नमो नमः। ओम प्रणवस्संबर ब्रह्म ऋषि परमात्मा देवा गायत्री छंद प्राणायाम विनियोगः। आपज्योतिरसामृताय ब्रह्मा भूभस्वरोमिहि। सर्वांनी बोलायचंय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। भगवान दत्तात्रयाला नमस्कार करा। सद्गुरु रमणनाथ महाराजांना नमस्कार करा। दुर्गानाथ महाराजांना नमस्कार करा। भगवान कृष्ण नारायण यांना नमस्कार करा। देवांना विप्रांना गुरूंना वृद्धांना ज्येष्ठांना श्रेष्ठांना आप्तजनांना नमस्कृत्यं नमस्कारज्ञः समर्पयामि। सर्वांनी 11 वेळा श्री गणेशाय नमः हे गणपतीचं स्मरण करायचंय। श्रीमन महागणाधिपतये नमः कुलदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः ओम श्री लक्ष्मी नारायण नमः रामेश्वरभ्यो नमः ब्रह्मा सावित्र्यभ्यो नमः श्री गुरुभ्यो नमः श्री परात्पर गुरुभ्यो नमः सद्गुरु श्री रमणनाथ महाराजाय नमः दत्तात्रेय महाराजाय नमः सर्वभ्यं देवभ्यं नमः सर्वभ्यं भोगावती गंगा माताभ्यो नमो नमः। ओम अविघ्नमसुसुमकच्च कदन्तच्च कपिलगजकर्णक लंबोदराच विघ्न विघ्ननाशो गणाधिपं धूम्रकेतु गणाधीक्ष बालचंद्र गजानना वादशैतानि नमन पटच्चादिपि विद्यारंभ प्रवचन क्रमे तथा संग्रामे संकटाच वा विघ्न
विनस्तस्तन जायते शुक्लांबरधरं देवी शिशुवर्णं चतुर्भुजा प्रसन्नवदने ध्याये सर्वविघ्नोपशान्तिये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। सर्वदा सर्वकारेषु नास्तिदेशा मङ्गलमेषा हृदयस्तु भगवान् मङ्गलयतन हरिः तदैव लग्नं सुदन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवे बलं तदेव लक्ष्मीपदे ते गृहे स्मरामि लाभस्तेषा जयस्तेषा कुतेषा पराजया एषामिन्दिवर्षा मूर्ध्यस्तो जनार्दन विनायकं गुरुर्भानु ब्रह्मा विष्णु महेश्वराणि सरस्वती प्राणबद्धः सर्वकार्यात् सिद्ध्यते सिद्धार्थपक्षतो या सुरासुरः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेश्वरं सुभुवनेश्वरा देवानि सिद्धिशुद्ध ब्रह्मेशन्य जनार्दन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री आदिनारायणं विष्णु ब्रह्माणं जात्र्यात्मजं त्रिगुणात्मकं दत्तरूपवन्तं रमणनाथं भागवतं दिव्यरूपाय कृपादत्ता उदुम्बर वृक्षस्वरूपाय विश्वकल्याणाय समाधिस्थ रमणनाथाय नमो नमः सर्वांनी संकल्पासाठी 2 दाणे हातामध्ये अक्षदा घ्या त्यावर एक फूल ठेवा आणि एक पळी जल घ्या श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणदुदया प्रातः विष्णुपदे श्वेतवारः कल्पे वैवस्वते मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणा भरतवर्ष भारतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारणे देशे तानसा ग्रामे भोगावती तीरे रमणनाथ भूमे भव्य प्रतिकाणकाभूस्थाने शनिवाने शके 1946 कृती नवत् संवत्सरे दक्षिणायने सवर्त शरदोर्तो श्रावणमासे कृष्णपक्षे नवमी तिथो गुरुवासरे मंगळवारे दिवस नक्षत्र रोहिणीस्ते श्री चंद्रे मिथुनस्ते श्री सूर्यस्ते हस्ते श्री देवगुरुश्च शुभरेषु एतम राशिस्थानं स्थितेषु शुभयोगे शुभकर्णे एवं गुणन विशेषण विशिष्टाय शुभ पुण्यतिथो सर्वांनी आता माझ्या पाठीमागून बोलायचं आहे सर्वांनी आपल्या पूर्ण नावाचा उच्चारण करा गोत्राचा उच्चारण करायचं आहे आता माझ्या पाठीमागून बोलायचं आहे गोत्रोत्पन्नता प्रवाणवित रमणनाथ महाराजांना वेदांतर्गत शाखाधाई रमणनाथ महाराजांना शिष्योत्तमः आपलं पूर्ण नाव घ्या गोत्राचं उच्चारण करा शर्मः यजमानो अहम मम आत्मना श्रुतिः स्मृतिः पुराणोक्त सद्गुरु अज्ञायुक्त पुण्यफल प्राप्त्यार्थ मम परिवारस्य रमणनाथ महाराजांना परिवारस्य जनाना क्षेम कल्याण आयु आरोग्य ऐश्वर्य धनधान्यादि सुख समृद्धी समाधान प्राप्त्यार्थ धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धार्थ आदिदेविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप शमनार्थ सकल भय दुःख दैन्य दारिद्र्य दुर्भाग्य दुर्बल्य आधी व्याधी रोग मनस्तापादी सकल दोष संकट आपत्ती विपत्ती निवारणक पूर्वक सुख समृद्धी मनोधैर्य प्राप्तार्थम आपलं पूर्ण नाव घ्यायचं आहे व्यवहारे व्यवसाये वा राजद्वारे सभाया सर्वत्र यश विजयलाभ व्यवसाय उन्नती पूर्वक दीर्घकाल यश नावलौकिक अप्राप्त लक्ष्मी प्राप्तार्थ प्राप्त लक्ष्मी चिरकाल सुखेन निवासपूर्वक दशविध गजांत स्थिर लक्ष्मी प्राप्तिपूर्वक निर्बंधित कार्यामध्ये दशाशेन विनियोगार्थ परम दुर्लभ मानुष्य देहस्य सार्थकता
सिद्ध्यर्थ मम मम परिवारस्य रमणनाथ महाराजाना भक्तगणाना परिवारस्य अंतर्गत अभाल वृद्धितांना आयु आरोग्यता प्राप्त्यार्थ पुत्र पौत्रांना विद्याभासे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुयश कीर्ती उत्तम विद्या व्यासंग प्राप्तिपूर्वक सन्मार्ग सन्मित्र सदाचार सद्विवेक सद्बुद्धी प्राप्त्यार्थ मनसंकल्पित रमणनाथ महाराजांना जन्मोत्सव कार्यान्वित रमणनाथ देवताना ममः तथा च रमणनाथ महाराजांना परिवारस्य भक्तगणांना परिवारस्य कृपा आशीर्वाद प्राप्त्यार्थ तथा च दुर्गानाथ महाराजांना समाधिस्थ महोत्सव निमित्ते दुर्गानाथ महाराजांना ममः तथा च रमणनाथ महाराजांना भक्तगणांना परिवारस्य कृपा आशीर्वाद प्राप्त्यार्थ मनोकामना परिपूर्णता सिद्ध्यर्थ मम मम परिवारस्य रमणनाथ महाराजांना भक्तगणांना परिवारस्य जन्मसमये जन्मकुंडली राशिकुंडली गोचरकुंडली नवमांशा द्वादशः कुंडिल्याना ये केचित् विरुद्ध चतुर्थ अष्टम द्वादशस्थान स्थित गुरुग्रह तै सुचित शुचिविष्मेन्यः च यथा सर्व अरिष्ट तथा विनाशद्वारा एकादश स्थान दशम स्थान तृतीय स्थान स्थितवित शुभ ग्रहादि शुभ फल प्राप्त्यार्थ आदित्यादि नवग्रह देवताना कृपा आशीर्वाद प्राप्त्यार्थ परम गुरु परात्पर गुरु परमेष्ठी गुरु सद्गुरु रमणनाथ महाराजांना विश्वगुरु दत्तात्रेय महाराजांना ममः उपरि कुटुंबापरि निरंतर कृपा आशीर्वाद प्राप्त्यार्थ उद्यादिनिक रमणनाथ महाराजांना जन्मोत्सव सहित दुर्गानाथ महाराजांना समाधिस्थ महोत्सव निमित्ते भगवान दत्तात्रेय देवताना सहित रमणनाथ देवताना दुर्गानाथ बाबाना देवताना भागवत बाबा देवताना अभिषेक पूजन कर्मः अहम यथां शक्ति यथां भक्ति श्रद्धां भक्ति प्रेमे शुद्धांतकरणं सदयंच करिष्ये. पुन्हा सर्वांनी हातामध्ये पाणी घ्या. हरि ओम तद्राद्रो निग्विंता सिद्ध्यर्थ महागणपती पूजनंच करिष्ये. पुन्हा हातामध्ये पाणी घ्या. ओम तद्राद्रो निग्विंता सिद्ध्यर्थ महागणपती पूजनंच करिष्ये. कलशवरुणं महापूजयन्तः खाली सोडून द्या. सर्वांनी डाव्या सर्वांनी अक्षता घ्या आणि डाव्या पायाच्या खाली अक्षता ठेवायची.
सर्वांनी त्या अक्षदांवर तांब्या ठेवलेला आहे. आता 4 दिशेला गंध लावायचे. पहिले पूर्वे दिशेला कलशाला गंध लावा. हरि अंबा तिथं नाही. ओम पूर्वे मृगवेदाय नमः. ओम दक्षिणे यजुर्वेदाय नमः. दक्षिणेला लावा. आता पश्चिमेला लावा. ओम पश्चिमे सामवेदाय नमः. आता उत्तर साईडला लावा. ओम उत्तरे अथर्ववेदाय नमः. एक पुष्प गंध हळद कुंकू यामध्ये बुडवून अक्षदांमध्ये बुडवून त्या कलशामध्ये अर्पण करायचं आहे आणि त्या कलशावर उजवा हात ठेवून त्यावर डावा हात ठेवायचा आहे. कलशसे मुखे विष्णुकंठे रुदस्तमत्रिता मूले तत्र सिद्धि ब्रह्मे मातृगण स्मृतः. कुक्षयतु सागर सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वण. अंगेषु सहित सर्व कलशतु समजिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करी तथा. आयन्तु देव पूज्यत मुद्रित क्षयकारक गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती. नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिनी सिंधु गुरुः कलश देवताभ्यो नमो नमः. कलशाला हात जोडून नमस्कार करायचे. कलश देवताभ्यो नमो नमः 8 वेळा आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट पाण्यामध्ये ज्या कलशाचं पूजन केलेलं आहे त्या पाण्यामध्ये बुडून 8 वेळा ते पाणी वरती दाखवायचं आहे. हरि ओम वम वरुणाय नमः. ओम वम वरुणाय नमः. वम वरुणाय नमः. ओम 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 वरुणाय नमः. आता हात जोडून कलशाला नमस्कार. कलश देवताभ्यो नमस्कारण्य समर्पयामि. ते जे पाणी जे कलशातलं पाणी आहे तर पळी भांड्यामध्ये ते पाणी ओतून घ्या. सोहम माझ्याकडे लक्ष दे काय बोलतोय ते. आता अभिषेकाला बसलेल्याच्या बरोबर जे सहकारी आहेत त्यांनी जे कलशातलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये एक पुष्प घ्या आणि जे अभिषेकाला बसले त्यांच्या अंगावर शिंपडा. हरि अंबा पवित्रा पवित्रा सर्वा विस्ता गीता पिवह इति मुरित पुंडरीकाक्षाय सभायंतरः शुचिः. आता सर्वांच्या हातामध्ये गंध अक्षदा पुष्प द्या. हरि ओम अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्नि स्वाहा सूर्यज्योतिर्ज्योति सूर्यं स्वाहा अग्निर्वचम ज्योतिर्वचम स्वाहा सूर्यं वर्चो ज्योतिर्वचम स्वाहा ज्योति सूर्यं सूर्यं ज्योति स्वाहा अग्नि ज्योतिषा ज्योतिष्मा रुक्मा वर्च वर्चस्वान सहस्रा द असे सहस्राद्वं भुव स्वाहा दीपाग्ने नमः. अग्ने नमः कर्मजाक्षे तवे गंधाक्षद पुष्पाने सौभाग्यद्रवणं समर्पयामि. आपल्या समोर जो दीप ठेवलेला आहे त्या दीपाच्या समोर गंधाक्षद पुष्प ठेवा. उचल ना तू. दीपाला हात जोडून नमस्कार करा. शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा. शत्रु बुद्धि विनाशाय दीपज्योते नमस्ते. ओम दीपज्योतिभ्यो नमस्कारण्य समर्पयामि. पुन्हा हातामध्ये गंधाक्षद पुष्प घ्यायचे. दोन्ही पुष्प जसं सूर्याला आपण हात जोडून नमस्कार करा. जया
अर्घ्यं समर्पयामि हात जोडून नमस्कार नमस्कारान्य समर्पयामि शंखाला सफेद श्वेत पुष्प वहा आणि तुलसी पत्र हरि ओम शंखदेवताय ओम पुष्पम तुलसीपत्राणि नमस्पयामि गरुडदेवताभ्यो पुष्पम समर्पयामि हात जोडून नमस्कार नमस्कारान्य समर्पयामि शंखामध्ये एक पळीभर पाणी भरायचंय ऐतिंब जलपुर्यंत ओम शंखे शंखमुद्रा प्रादर्श पुन्हा असे 3 पळी हरि अंब ओम शंकोदकेन पूजा द्रव्याना स्वात्मनंच प्रादर्शयत पुन्हा पडीभर जल शंखामध्ये पाणी भरायचे ओम पुण्य शंखामध्ये इथे प्रणव्य जलपर्यंत हात जोडून नमस्कार करा नमस्कारान्य समर्पयामि हातामध्ये पाणी घ्या यवं गुण विशेषण विशेषया शुभ पुण्य तिथो ओम रमणनाथ भूमे भव्य प्रतीकान का प्रस्थान है ओम रमणनाथ महाराजाना जन्म उत्सव